थँक्यू डीजे. चला सामन्याला सुरुवात झालेली आहे. शिरोतर संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बेलकडी संघाला बॅटिंग हवी होती, त्यांना ती बॅटिंग मिळालेली आहे आणि ते बॅटिंग साठी उतरलेत देखील. एक चांगला कॉन्टेस्ट या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी अक्षय आणि रोशन. तर पहिलं षटक टाकण्याकरता ललित भोवर. रोशन कांबडी स्ट्राईक वरती आहे, तर नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय कुल्ला. तर पहिलं षटक टाकण्याकरता ललित भोवर. 3 षटकाचा हा सामना आपण पाहतोय. इथे बघा चेंडू पडल्यानंतर थोडस उचली घेतली आणि चेंडू सरळ विकेट किपर अमृत भोये याच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. तर डॉट बॉलने सुरुवात केली ललित भोवर याने. एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ऑन साईडला हा इथं फटका खेळला गेला. अजय आहे तिकडे. बघा चेंडूने एन व्हॅली तिकडे थोडीशी उचली घेतली आणि आपण पाहतोय 2 धावा घेण्याची संधी मिळाली तिकडे. या 2 धावा पलून पूर्ण केल्या गेल्यात. बघा ते व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल 1 फॉर दी ओव्हर. एक एक्स्ट्रा धाव धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या आता 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सकाळच्या सत्रामध्ये बेलखेडी संघाने 2 सामने जिंकलेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात शिरोतर संघाने 2 सामने जिंकलेत आणि ते वाल्मिकेश्वर कोलीवाडा वस्ती या संघाने 2 सामने जिंकलेत आणि त्यांना बाय मिळालाय. त्यांनी डायरेक्ट आता 4थ्या फेरीत प्रवेश केलाय. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो वाल्मिकेश्वर वसई कोलीवाडा या संघासमोर 2 हात करणार आहे. 3 चेंडू टाकून झाले. 3 धावा धाव फलकावरती. ललित भोवर आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन जाईल. ते बघा आपटी देण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये अजय तुमरा चेंडूच्या खाली पकडला गेला. झेल संपला. रोशन कांबळे याचा खेळ फलंदाज बाद. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. निलेश बरफ निवाडर. इथे बघा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टांच्या मागे तिकडे वेगाने निघून झाला. अजित कानात तिकडे चेंडूचा पाठलाग करते, मात्र चेंडू इथे सरळ निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. तर रिव्ह्यू घेतला गेलाय. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की नाही हे पाहण्यासाठी पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच तिकडे बॉल बॅटला लागून गेलाय. यस बॉल बॅटला लागून गेला तिकडे, मात्र हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की नाही हे बघितलं जाईल. बघा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. तिसरे पंच प्रवीणजी सुतार एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी.
एक चांगला चेंडू तिकडे पडलाय बघा. हा चेंडू जर सोडून दिला असता कदाचित वाईट चेंडू मिळाला असता, मात्र बॅटचा हलकासा स्पर्श करून हा चेंडू गेला होता. मात्र 4 धावा देखील मिळाल्यात. धावसंख्या 7 या आकड्यावरती. पुढा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. महेंद्र जाधव आहे तिकडे. चेंडूला उचलेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकात धावा आल्यात ते म्हणजे 8. एक गडी बाद 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिलं षटक खूप चांगलं राहिलंय. इकॉनॉमी चांगली ठेवलेली आहे ललित भोवर याने. किरण येतोय, किरण भुजड. किरण दुसरा षटक टाकण्याकरता किरण भुजड. पहिल्या षटकात 8 धावा आलेल्या आहेत. इथे बघा जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. तिकडे आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता आणि आपण पाहतोय एक धाव लेगबायच्या स्वरूपात इथे मिळालेली आहे. बघा तिकडे संधी चालून आली होती राजू याच्याकडे. राजू शेलका तिकडे फ्लाइंग स्लिप मध्ये होता. चेंडू त्याच्या दिशेने गेला होता. डायरेक्ट हिट जर करण्याचा इथे मिळाला आणि आपण पाहतोय बाकीचं काम यष्टरक्षकाने तिकडे पार पाडलेलं आहे. आणि आपण पाहतोय की आणखीन एक डॉट चेंडू इथे टाकला गेलाय. धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 रन्स 9 धावा धावफलकावरती लागल्यात. आता शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. इथे बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता. काय फटका केलाय. पॉवरफुल हिट आहे. चेंडू सरळ स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. शेवटचा एक बॉल बाकी असलेल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे 15 धावा धावफलकावरती. ऑफ ड्राईव्हचा फटका जे पाहायला मिळाला. ललित भोवर आलाय तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय ललित करणं. पुन्हा एकदा या बॉलवरती एक सिंगल धाव पाहायला मिळाली. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. 16 8ची सरासरी ती पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा, 16 धावा धावफलकावरती. पाहूया शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय. तर प्रवीण आलाय. प्रवीण परेड तिसरं षटक टाकण्याकरता. 2 षटकात 8ची सरासरी राहिलेली आहे आणि हे तिसरं षटक आता टाकण्याकरता प्रवीण आलाय. प्रवीण परेड लेफ्ट आर्म बॉलर आपण पाहतोय. लेफ्टी बॉलर आहे. इथे बघा पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. किरण आहे चेंडूच्या खाली आणि बघा खूप चांगला झेल त्याने तिकडे पकडला. पहिल्या बॉलवरती इथे रोशन याला माघारचा आपण पाहतोय माघारी धाडलेला आहे. तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. फलंदाज बाद. प्रवीण पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती.
खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय, परफेक्ट यॉर्कर यावेळेस पाहायला मिळालाय. काय चेंडू टाकलाय, अप्रतिम. पहिले 2 चेंडू तर निर्धाव आले, धावसंख्या 16 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. संध्याकाळच्या सत्रामध्ये दीपक जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे. इथे बघा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकलेला नाहीये. बघा विशाल होते तिकडे, एकदम तर पूर्ण झालंय आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावसंख्या आपण पाहतोय 17 रन्स, 17 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत प्रवीण याची राहिलेली आहे. ब्लॉक मध्ये चेंडू टाकलाय, पुन्हा एकदा ललित बोवर वेगाने चेंडूवर त्याला एकदा तर कंप्लीट झाल्याचा प्रयत्न, फेकी खूप चांगल्या प्रकारे ते आपण पाहतोय आणि फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट इथे मिळालाय, फलंदाज बाद. नवीन बॅट्समन विजय आलाय, विजय म्हस्कर. धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत, 18 रन्स ऑन द बोर्ड. इथे बघा अमृत भोय यांच्याकडे थोडासा मिस्टेक होताना दिसतोय. इकडे बघा विजयने खूप चांगले एफर्ट्स लावलेत. एक सिंगल धाव इथे पळून पूर्ण केली गेली. पंच बाईज आहे ना, बॅटला हलकासा स्पर्श झालेला आहे, बॅटला लागून एक धाव आपण पाहतोय पूर्ण केले गेलंय. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. लॉकरमध्ये चेंडू टाकला गेलाय, पुन्हा एकदा ललित भुवर बघा तिकडे वेगाने धावत सुटला, एकदा तर कंप्लीट झालाय. बघा वन हँडेड हा थ्रो इथे केला गेलाय. पुन्हा एकदा निलेशाला आता यावेळेस परतावा लागणार आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय गावदी स्पोर्ट्स शिलोत्र संघाचं. फक्त 20 धावा बनवू शकलाय बेलकेडी संघ, 21 धावांचं आव्हान ठेवलंय. 18 चेंडू मॅच जिंकण्याकरता 21 धावा या बनवाव्या लागतील गावदी स्पोर्ट्स शिलोत्तर ए या संघाला.
20 धाबा धावफलकावरती 21 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 18 चेंडू मध्ये 21 धाबा पूर्ण करायच्यात. बघा हे चित्र आपल्या स्क्रीनवरती दर्शवलं जात आहे. खूप सुंदर हे दृश्य बघा. बघा ढगांच्या मध्ये हा सूर्य आपण पाहतोय. खूप सुंदर दृश्य बघा. या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे, पाहुण्यांचे, तसेच जे प्रेक्षक युट्यूब वरती उशिराने जॉईन झालेत त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या माहितीसाठी जो चालू असलेला सामना आपण पाहतोय, सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी गावदेवी स्पोर्ट्स शिरोत्तर ए 21 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 18 चेंडू 21 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सलामीची जोडी ललित भुवर आणि आपण पाहतोय प्रवीण परेड. तर पहिलं षटक टाकण्याकरता रोशन काबडी. पहिला बॉल शॉर्ट पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडूला मैदानाच्या बाहेरून मागवावा लागेल. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीजे. खूप चांगली सुरुवात झालेली आहे. पहिल्या बॉलवरती आक्रमण. पहिलाच बॉल आपण पाहतोय हवाई यात्रेला पाठवलाय ललित भुवर याने. सहा धावण्याबाबत धावफलकाला सुरुवात झालेली आहे. रोशन पुन्हा एकदा खूप चांगला फटका ते खेळला गेला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे तिकडे रोशन उंबर सडा चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली. एका धावणे धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. आणि बघा मॅच जिंकण्याकरता 7ची सरासरी राखायची आहे. प्रति षटकामागे 7 धावा या पूर्ण करायच्या आहेत. आणि पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा आल्यात. म्हणजे सुरुवात खूप चांगली झालेली आहे. अजूनही मॅच जिंकण्याकरता 14 धावा इकडे बनवायच्या आहेत. बघा 16 चेंडू आणि आता 14 धावा असं हे समीकरण राहिलेलं आहे. कारण पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा आल्यात. फुलटॉस चेंडू मिस केलाय. बघा मेजवानी होती प्रवीणकडे, मात्र ती स्वीकारता आलेली नाहीये त्याला. आणि हा चेंडू निर्धाव आलाय. बघा प्रवीणच्या चेहऱ्यावर देखील थोडीशी स्माईल आली. त्याला देखील माहिती की ही मेजवानी होती. या चेंडूवरती धावा त्याला मिळाल्या असत्या, मात्र त्याने हा चेंडू मिस केलाय. ते बघा खोलबट्याचा चेंडू होता. चेंडूला खोदून काढलाय. रोशन आहे चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि एकाच धावरीचे समाधान देखील मानावं लागेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण रोशन करणं झालंय. एक सिंगल धाव. धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. चेंडू टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकात. 13 धावा अजूनही बनवायच्या आहेत. इथे बघा मिस्टामिंग झालाय. झेल होईल का? मात्र नाही. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट झालाय. या 2 धावा आल्यात. या 2 धावांची धावसंख्या आता दुहेरी अंकात प्रवेश करताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 11 धावा बनवायच्या आहेत. तेरा चेंडू आणि 11 धावा. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय. वाईट चेंडूची नोंद झालाय. धावसंख्या आता 1 ने पुढे सरसवली गेली. ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 धावा अजूनही बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता.
खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला सरळ फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता एक बिग शॉट दिसतोय, षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. आता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. बघा ज्या प्रकारे बेलखेडे संघाने बॅटिंग केली, कुठेतरी कमी धावा त्यांनी धावफलकावरती लावल्यात आणि त्या डिफेन्स करत असताना पहिल्या षटकातच 17 धावा आल्यात आणि आता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. रोशन आलाय, रोशन उंबरसाडा दुसरं षटक टाकण्याकरता. 12 चेंडू मध्ये आता 4 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर बघितलं तर 12 चेंडूमध्ये 11 धावा डिफेन्स केल्या होत्या. मात्र इथे फक्त 2च धावा, सॉरी 4 धावा 4 धावा अजूनही थांबवायच्या आहेत. इथे बघा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेल होणं फार गरजेचे, मात्र झेल होणार नाहीये. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावा पूर्ण झाल्यात. आता फक्त 2 धावा इकडनं बनवायच्या असतील. 10 चेंडू आणि या 2 धावा मॅच जिंकण्याकरता. इथे बघा जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. इथे देखील एक निर्धाव चेंडू त्याकडे दिसतोय. काय रोशन याने जर आता येणारे चेंडू जर निर्धाव टाकले तर शेवटच्या षटकात काहीतरी प्रेशर टाकू शकतो गोलंदाज आणि तोच प्रयत्न आता रोशन याचा दिसतोय. कारण एक क्षेत्ररक्षक अगदी सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये ठेवलेला आहे तिकडे सिंगल रोखण्याकरता. तर हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये कोणकडे क्षेत्ररक्षक होता तिकडे एकदा तर कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि ललित भोवर बघा किती वेगाने तिकडे धावलाय आणि या 2 धावा पूर्ण झाल्यात. विजय या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. अशा प्रकारे हा सामना इथे गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर या संघाने जिंकलाय. तर हार्ड लक सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर. लगेच टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण लगेच टॉस करण्याकरता या. आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच. या अगोदरच्या मॅच मध्ये राकेश मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे, ज्याने 4 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्या.